उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वर्षा बंगल्यावर कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत, त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. राऊतांचा निशाणा, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. माझ्या पक्षातला निर्णय कोअर कमिटीशी बोलून घेईन, निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करावा लागतो, सल्ले घ्यावे लागतात. मुंडेंप्रमाणे भाजपातल्या एखाद्या मंत्र्यांसंदर्भात वाद झाला असता तर काय करणार, या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील षडयंत्रात धनंजय मुंडे सहभागी, हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं. जरांगेंचाही मुंडेंवर निशाणा, सीडीआर तपासण्यासह मुंडेंवर 302 लावण्याची मागणी. एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता, खडसेंच्या भाजप प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा. भाजप प्रवेशाबाबत खडसेंकडून मात्र अद्याप कुठलाही दुजोरा नाही. आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, अजितदादांना कार्यक्रमांचं निमंत्रण. तर हा माझा ड्रीम प्रोजेक्ट, सुरेश धस यांची प्रतिक्रिया. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना जामीन मंजूर. आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सगळेच गद्दार होऊ शकत नाही, हे सूरजनं दाखवून दिलंय. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून ते उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. SLK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणी पुरवठा बंद. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार.